हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की तांत्रिक विषयावर आधारित कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। तर तांत्रिक विषय जो आहे तर तो सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या परीक्षेच्या सिलेबस मध्ये विचारलेला आहे। आणि मित्रांनो, एकूण 40 प्रश्न या विषयावर विचारले जातात एकूण 80 गुणांसाठी। त्यामुळे हा जो विषय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। विद्यार्थी मित्रांनो, जे पण डाउट्स आहे तुमचे तांत्रिक विषयाबद्दल ते सर्व आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर होतील। आणि त्याचबरोबर आजच्या लेक्चर मध्ये आपण तांत्रिक विषयावरती अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला येत्या पीएमसीच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। मित्रांनो, तुमची तयारी अजून चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 200+ प्रॅक्टिस एमसीक्यूज। मित्रांनो, फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक घेतलेला आहे। व्हिडिओ लेक्चर मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस होणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजण्यास मदत होईल। आणि त्या व्यतिरिक्त 200+ प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या पीएमसीच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि अतिसंभाव्य प्रश्न आहेत। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता। आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 499 रुपये। मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये कुठेच तुम्हाला संपूर्ण कोर्स मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर कोर्स जॉइन करा आणि अभ्यासाला लागा। त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीमध्ये कशा प्रकारे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकचा पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे। तर या ठिकाणी बघा, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15 आणि बौद्धिक चाचणी 15। तर असे एकूण 60 प्रश्न 120 मार्काला विचारले जातील। तर तशाच प्रकारे बघा, दुसरा सेक्शन मध्ये दिले तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न। आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील? शासनाकडील सर्वेयर कोर्स किंवा सब ओव्हरसियर परीक्षेच्या दर्जा समान। तर सर्वात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वेयर कोर्स म्हणजे काय आणि सब ओव्हरसियर कोर्स म्हणजे काय। आणि मित्रांनो, सर्वेयर कोर्स किंवा सब ओव्हरसियर कोर्स या दोन्ही कोर्स पैकी तुमचा एक जरी कोर्स झाला असेल तरी देखील तुम्ही या परीक्षेसाठी ग्राह्य धराल। म्हणजेच की या दोन्ही कोर्स पैकी तुमचा एक कोर्स होणे अति आवश्यक आहे। तुमचा जो पण कोर्स झाला असेल त्या कोर्सच्या आधारे तुम्हाला या विषयावरती प्रश्न विचारले जातील। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की व्हॉट इज अ सर्वेयर कोर्स, म्हणजेच की सर्वेक्षक म्हणजे काय। सर्वेयर म्हणजेच जमिनीची मापणी करणारा मनुष्य। तर हा कोर्स कसा असतो बघा, सर्वेयर इज अ 2-year जॉब ओरिएंटेड कोर्स दॅट प्रोव्हाइड्स नॉलेज अबाउट डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ सर्वेज। इट इज अ टेक्निकल सर्टिफिकेशन कोर्स इन द कंस्ट्रक्शन सेक्टर दॅट डील्स विथ द सर्वे ऑफ लँड्स। द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब ऑफ द सर्वेयर इज टू डिटरमाइन द बाउंड्री ऑफ द लँड। म्हणजेच की सर्वेक्षक हा 2 वर्षाचा नोकरी देणारा एक कोर्स आहे, जो सर्वेक्षणाच्या विविध पैलूंबद्दल ज्ञान देतो। हा बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक प्रमाणन अभ्यासक्रम आहे, जो जमिनीच्या सर्वेक्षणाशी संबंधित आहे। आणि भूमापकाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जमिनीची सीमा निश्चित करणे, म्हणजेच की जमिनीची मापणी करणे। तर इन शॉर्ट म्हणजे सर्वेयर काय? सर्वेयर हा एक जमिनीची मापणी करणारा मनुष्य आहे। तर हा आहे पूर्णपणे सर्वेयर कोर्स। आता आपण बघूया सब ओव्हरसियर कोर्स म्हणजे काय। तर मित्रांनो, हा कोर्स बांधकाम क्षेत्रातील उपनिरीक्षकांना करावयाच्या कामावर आधारित आहे। हे बांधकाम अभियांत्रिकी, इमारत बांधकाम तंत्रज्ञान, पाणी पुरवठा आणि सिंचन, स्वच्छता, रस्ते आणि पायवाट, पूल या क्षेत्राशी संबंधित हा कोर्स आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण सर्वेयर आणि सब ओव्हरसियर या दोन्ही याची डेफिनेशन आणि कोर्स बघितलेला आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघूया की असिस्टंट इन्क्रोचमेंट इन्स्पेक्टर या परीक्षेमध्ये तांत्रिक सेक्शन मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। तर वळूया आपल्या एमसीक्यूज कडे। तर सर्वेयर वरती आधारित पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज अ सर्वेइंग, म्हणजेच की सर्वेक्षण म्हणजे काय। आणि पर्याय दिलेत, दिलेल्या किंवा ग्रहित डेटाच्या संदर्भात दिलेल्या बिंदूची उंची शोधण्यासाठी सर्वेक्षणाचा वापर केला जातो। सर्वेक्षण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूचे सापेक्ष स्थान दर्शविते। सर्वेक्षण म्हणजे समान समोच्च अंतराल असलेल्या बिंदूची उंची शोधणे। आणि चौथा पर्याय दिलाय, नमूद केलेले सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा, की सर्वेक्षण म्हणजे अंतर आणि दिशा आणि उंचीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोजमापांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर किंवा खाली असलेल्या बिंदूच्या सापेक्ष स्थानांचे निर्धारण करणे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर बी।
पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, म्हणजेच की खालीलपैकी कोणते सर्वेक्षणाचे पहिले तत्व आहे? होल टू होल, संपूर्ण ते संपूर्ण, पार्ट टू पार्ट, भाग ते भाग, पार्ट टू होल, भाग ते संपूर्ण, आणि शेवटचा पर्याय दिलाय होल टू पार्ट म्हणजे संपूर्ण ते भाग. तर मित्रांनो याचं स्पष्टीकरण आपल्याला अशा प्रकारे करता येईल की द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग इज टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. Before starting the actual survey measurements, the surveying is to work from around the area to fix the best positions of survey lines and survey stations. म्हणजेच की सर्वेक्षणाचे पहिले तत्व म्हणजे संपूर्ण भागातून कार्य करणे होय. प्रत्यक्ष सर्वेक्षण मोजमाप सुरू करण्याआधी सर्वेक्षण रेषा आणि सर्वेक्षण केंद्राची सर्वोत्कृष्ट पोझिशन्स निश्चित करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रातून काम करणे अति आवश्यक आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, होल टू पार्ट. पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सर्वेइंग इज यूज्ड फॉर एक्सप्लोरिंग मिनरल वेल्थ, म्हणजेच की खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सर्वेक्षण वापरले जाते? आणि पर्याय दिलेत मिलिटरी सर्वेइंग म्हणजेच की लष्करी सर्वेक्षण, माइन सर्वेइंग, खाण सर्वेक्षण, टोपोग्राफिक सर्वेइंग आणि इंजिनिअरिंग सर्वेइंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणण्यासाठी याचं एक्सप्लेनेशन बघा की फॉर एक्सप्लोरिंग मिनरल वेल्थ माइन्स सर्वेइंग इज यूज्ड. डिटरमाइनिंग पॉइंट्स ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स इज मिलिटरी सर्वेइंग, म्हणजेच की खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी खाण सर्वेक्षणाचा वापर केला जातो. सामरिक महत्त्वाचे मुद्दे निश्चित करणे म्हणजे लष्करी सर्वेक्षण होय. म्हणजेच या प्रश्नात योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर बी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सर्वेइंग ओनली लिनियर मेजरमेंट्स आर मेड, म्हणजेच की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वेक्षणात फक्त रेषीय मोजमाप केले जाते? पर्याय दिलेत डम्पी लेवल, डिओडोलाइट सर्वेइंग, चैन सर्वेइंग आणि कंटुरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन बघा. चैन सर्वेइंग इज द टाइप ऑफ सर्वेइंग इन विच ओनली लिनियर मेजरमेंट्स आर मेड इन द फील्ड. This type of surveying is suitable for surveys of small extent on open text simple details. म्हणजेच की साखळी सर्वेक्षण हा सर्वेक्षणाचा प्रकार आहे ज्यामध्ये शेतात फक्त रेखीय मोजमाप केले जाते. या प्रकारचे सर्वेक्षण खुल्या टेक सोप्या तपशिलांवर थोड्या प्रमाणात सर्वेक्षणासाठी योग्य आहे. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला होता की कोणत्या प्रकारच्या सर्वेक्षणात फक्त रेषीय मोजमाप केले जाते? तर साखळी सर्वेक्षणामध्ये फक्त रेषीय मोजमाप केले जाते. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग क्लासिफिकेशन इन सर्वेइंग इज बेस्ड ऑन द इन्स्ट्रुमेंट यूज, म्हणजेच की सर्वेक्षणात खालीलपैकी कोणते वर्गीकरण वापरलेल्या साधनावर आधारित आहेत? आणि पर्याय दिलेत ट्रॅव्हर्स सर्वेइंग, कॅडेस्ट्रल सर्वेइंग, टोपोग्राफिक सर्वेइंग आणि हायड्रोग्राफिक सर्वेइंग. तर मित्रांनो जाणून घ्या की टोपोग्राफिक सर्वेक्षण, हायड्रोग्राफिक सर्वेक्षण, कॅडेस्ट्रल सर्वेक्षण वर्गीकरण हे क्षेत्र सर्वेक्षणाच्या स्वरूपावर आधारित आहे. तर ट्रॅव्हर्स सर्वेक्षण, साखळी सर्वेक्षण वापरलेल्या साधनाच्या प्रकारावर आधारित वर्गीकृत केले जाते. आणि मित्रांनो आपल्याला विचारलंय काय की वापरलेल्या साधनावर आधारित कोणते सर्वेक्षण आधारित आहेत? वापरलेल्या साधनांच्या प्रकारावर ट्रॅव्हर्स आणि साखळी सर्वेक्षण हे दोन्ही सर्वेक्षण काय आहेत? आधारित आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए, ट्रॅव्हर्स सर्वेइंग. तर मित्रांनो तांत्रिक विषयावर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय इन विच ऑफ द फॉलोइंग एरियाज डज कंपास सर्वेइंग इज नॉट रिकमेंडेड, म्हणजेच की खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होकायंत्र सर्वेक्षणाची शिफारस केलेली नाही? आणि पर्याय दिलेत लार्ज एरियाज, मोठे क्षेत्र, अनड्युलेटिंग एरियाज, लहरी क्षेत्र, क्राउडेड विथ मेनी डिटेल्स, अनेक तपशिलासह गर्दी, लोकल अट्रॅक्शन सस्पेक्टेड एरियाज, म्हणजेच की स्थानिक आकर्षण संशयित क्षेत्रे. तर मित्रांनो या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघा की कंपास सर्वेइंग इज नॉट रिकमेंडेड फॉर एरियाज वेअर द लोकल अट्रॅक्शन इज सस्पेक्टेड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ए मॅग्नेटिक सबस्टन्स, म्हणजेच की चुंबकीय पदार्थाच्या उपस्थितीमुळे स्थानिक आकर्षणाचा संशय असलेल्या भागात होकायंत्र सर्वेक्षण करण्याची शिफारस केलेली नाही. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, लोकल अट्रॅक्शन सस्पेक्टेड एरियाज. पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड फॉर चैन सर्वेइंग, म्हणजेच की साखळी सर्वेक्षणासाठी खालीलपैकी कोणते आवश्यक नाही? पर्याय दिलेत डम्पी लेवल, पेक्स, एरोज आणि 20 मीटर चैन. तर मित्रांनो याचं एक्सप्लेनेशन बघा की डम्पी लेवल इज यूज्ड इन लेवलिंग नॉट इन चैन सर्वेइंग,
20 मीटर चेन, एरोज, पेग्स एक्सेट्रा आर मॅन्डेटरी फॉर चेन सर्वेइंग. म्हणजेच की डम्पी लेवलचा वापर साखळी सर्वेक्षणात न करता लेवलिंग मध्ये केला जातो. साखळी सर्वेक्षणासाठी 20 मीटर साखळी, बाण, खुटी इत्यादी अनिवार्य आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज द लास्ट स्टेप इन चेन सर्वेइंग. म्हणजेच की साखळी सर्वेक्षणातील शेवटचा टप्पा खालीलपैकी कोणता आहे? पर्याय दिलेत फिक्सिंग, रिकनेसन्स, रनिंग सर्वे लाईन्स आणि मार्किंग. म्हणजेच फिक्सिंग तोही सर्वेक्षण ओळी चालवणे आणि चिन्हांकित करणे. तर मित्रांनो याचं एक्सप्लेनेशन बघा की आफ्टर हॅव्हिंग कंप्लीटेड द प्रिलिमिनरी वर्क द चेनिंग मे बी स्टार्टेड फ्रॉम द बेस लाईन. The work in running a survey line is twofold: to chain the line and locate the adjacent detail. म्हणजेच की प्राथमिक काम पूर्ण केल्यानंतर बेस लाईन पासून साखळी सुरू केली जाऊ शकते. सर्वेक्षण लाईन चालवण्याचे काम दुहेरी असते: रेषा साखळी करणे आणि लगतचे तपशील शोधणे. आणि आपल्याला विचारलंय काय की साखळी सर्वेक्षणामध्ये शेवटचा टप्पा कोणता आहे? तर मित्रांनो साखळी सर्वेक्षणातील शेवटचा टप्पा आहे रनिंग सर्वे लाईन्स. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डन विथ द हेल्प ऑफ थिओडोलाइट इन सर्वेइंग. म्हणजेच की सर्वेक्षण करताना खालीलपैकी कोणते थिओडोलाइटच्या मदतीने केले जाऊ शकत नाही? पर्याय दिलेत मेजरिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस, म्हणजेच की क्षैतिज अंतर मोजणे, प्रोलॉंगिंग सर्वे लाईन्स, सर्वेक्षण रेषा लांबविणे, लेइंग ऑफ हॉरिझॉन्टल अँगल्स, क्षैतिज कोन घालणे, लोकेटिंग पॉइंट्स ऑन लाईन्स, म्हणजे रेषावर बिंदू शोधणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघा की थिओडोलाइट इज द मोस्ट प्रिसाइज इंस्ट्रूमेंट डिझाइन फॉर द मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स. इट हॅज वाइड ॲप्लिकेबिलिटी इन सर्वेइंग सच ॲज लेइंग ऑफ हॉरिझॉन्टल अँगल्स, लोकेटिंग पॉइंट्स ऑन लाईन, प्रोलॉंगिंग सर्वे लाईन्स, इस्टॅब्लिशिंग ग्रेड्स एक्सेट्रा. म्हणजेच की थिओडोलाइट हे क्षैतिज आणि उभ्या कोनांच्या मोजमापासाठी डिझाइन केलेले सर्वात अचूक साधन आहे. क्षैतिज कोन घालणे, रेषेवर बिंदू शोधणे, सर्वेक्षण रेषा लांबविणे, ग्रेड स्थापित करणे इत्यादी काम थिओडोलाइट करते. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय की थिओडोलाइटच्या मदतीने सर्वेक्षण करताना कोणतं काम होऊ शकत नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनडायरेक्ट मेथड ऑफ सर्वेइंग. म्हणजेच की खालीलपैकी कोणती सर्वेक्षणाची अप्रत्यक्ष पद्धत आहे? काउंटरिंग, चेन सर्वेइंग, टॅकोमेट्री, ऑल ऑफ द मेन्शन्ड. म्हणजेच की काउंटरिंग, साखळी सर्वेक्षण आणि नमूद केलेले सर्व. तर मित्रांनो याचं एक्सप्लेनेशन बघा की जनरली हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस आर मेजर्ड बाय डायरेक्ट मेथड्स, दॅट इज लेइंग ऑफ चेन्स और टेप्स ऑन द ग्राउंड. These methods are not always convenient if the ground is undulating, rough, difficult and inaccessible. Under these circumstances, indirect methods are used to obtain distances. One such a method is tachometry. म्हणजेच की साधारणपणे क्षैतिज अंतर थेट पद्धतीने मोजले जाते. म्हणजे जमिनीवर साखळ्या किंवा टेप घालणे. जर जमीन लहरी, खडबडीत, अवघड आणि दुर्गम असेल तर या पद्धती नेहमीच सोयीस्कर नसतात. या परिस्थितीत अंतर मिळविण्यासाठी अप्रत्यक्ष पद्धती वापरल्या जातात आणि अशीच एक पद्धत म्हणजे टॅकोमेट्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय नंबर सी. कारण की सर्वेक्षणाची अप्रत्यक्ष पद्धत आहे टॅकोमेट्री. तर मित्रांनो अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आय होप की आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर टेक्निकल सेक्शनशी काही क्वेरीज आहे, काही डाउट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. धन्यवाद.